नाही, मी जे आढावा घेतोय, सगळ्या महानगरपालिकेने नद्यांची वाट लावलेली थोडक्यामध्ये सगळं प्रदूषित पाण्यामध्ये सोडलं जात. फक्त दाखवता मी पाण्याचं ट्रीटमेंट करतो असं काही दिसत नाही. ते नदीकाठच्या खालच्या भागामध्ये अनेक गावच्या वॉटर सप्लाय स्कीम आहेत. त्या ठिकाणी सिंचनाच्या योजना आहेत. आता मग आम्ही असा विचार केला की ज्या महानगरपालिकेकडे पैसे आहेतच त्यांच्याकडे, परंतु ज्या नगरपालिका आहेत, ग्रामपंचायती आहेत, त्यांचं पाणी जे सोडलं जातं त्यांच्याकडे निधी नाही आहे. पण जलसंपदा खात्याकडून आम्ही टोटल सर्वे करतो आम्ही त्या दृष्टीने. आणि जर आम्हाला ते सगळं पाणी एकत्रित करून ग्रामपंचायतीचं नगरपालिकाचे काही साठे निर्माण करून ते मग त्याला ट्रीटमेंट करत त्याला एस्टीम प्लांट बसून ते नदी पाणी आपलं आणता येईल. कारण अपेक्षा अशी की जो पाण्याचा वापर अर्बनायझेशनमध्ये होतो किंवा तुमच्या शहरांमध्ये होतो त्यात 80% पाणी पुन्हा नदीमध्ये आलं पाहिजे सिंचनाकरता. दुर्दैवाने बिगर सिंचन आरक्षण वाढत चाललंय. शेतीला पाणी कमी पडत चाललंय. धरणं बांधण्याच्यावर मर्यादा आहेत. या पावसा पाण्याचे जे परिणाम होतात क्लायमेट चेंजचे त्याचा मोठा इम्पॅक्ट शेतीवर होतो. सर्वांचाच विचार आपल्याला करावाच लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.